नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो मित्रांनो, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरला सुरुवात केली होती, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन सायन्स पार्ट 1. आणि आता आपण तोच चॅप्टर पुढे कंटिन्यू करतोय. आय होप की सगळ्यांनी नोट्स डाउनलोड केले असतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांना पहिल्या पार्टमध्ये आपण काय काय शिकलो हे सगळं कळलं असेल. सो तरी पण तुम्हाला काही डाऊट्स असतील तुम्ही या व्हिडिओच्या खाली विचारू शकता कमेंट बॉक्सद्वारे. ठीक आहे. सो आता आपण स्टार्ट करणार आहोत अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. एकतर पहिली गोष्ट म्हणजे याच्यामधून हमखास परीक्षेमध्ये प्रश्न येतोच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या प्रश्नाचं उत्तर लिहिलं की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. त्याच्यामुळे अगेन हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे किंवा इंटरेस्टिंग टॉपिक आहे. सो लेट स्टार्ट. Earth's gravitational acceleration. The Earth exerts gravitational force on objects near it. म्हणजेच काय की तुम्हाला हे तर माहिती आहे की आपल्याकडे अर्थ आहे. ठीक आहे. अर्थ कुठल्याही ऑब्जेक्ट असू दे इथे आसपास प्रत्येकावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करत असतं. राईट, हे पण सगळ्यांना माहिती आहे. सो यालाच आपण काय म्हणणार आहोत, याच्यामुळे काय होतं, हे जे फोर्स आहे एखाद्या बॉडीवरती ॲक्ट होत असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे कधीही फोर्स ॲक्ट झाला एका पर्टिक्युलर मास असणाऱ्या ऑब्जेक्टवरती तर त्या ठिकाणी ॲक्सेलरेशन हे होतच होतं. मग जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतोय एखाद्या पर्टिक्युलर मास असणाऱ्या ऑब्जेक्टवरती तेव्हा तिथे आपल्याला ॲक्सेलरेशन पाहायला मिळतं. आणि हे ॲक्सेलरेशन ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे झाले असल्यामुळे आपण याला ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन असं म्हणू शकतो. राईट. अगेन हे जे ॲक्सेलरेशन आहे हे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे झालं आहे, त्याच्यामुळे त्याला आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन असं आपण म्हणणार आहोत. ठीक आहे. सो तुम्हाला जर डेफिनेशन वगैरे विचारली तर ही लिहायची आहे. आणि हे जे जसं की आपण जीने युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट डिनोट करतो त्याप्रमाणे स्मॉल जीने आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिनोट करतो. आणि ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. आय होप की सगळ्यांना स्केलर आणि वेक्टर माहिती आहे. स्केलर म्हणजे काय, अशा क्वांटिटीज की ज्यांना फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड असतं, कुठल्याही प्रकारचं त्यांना डिरेक्शन नसतं, अशा क्वांटिटीला आपण स्केलर क्वांटिटी म्हणतो. आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, अशा क्वांटिटीज की ज्यांना मॅग्निट्यूड पण हवं असतं आणि ज्यांना डिरेक्शन पण हवं असतं, अशा क्वांटिटीला आपण वेक्टर क्वांटिटीज म्हणतो. सो ॲक्सेलरेशन असेल, वेलोसिटी असेल, हे सगळे काय आहेत, वेक्टर क्वांटिटीज आहेत. नेक्स्ट आहे, ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू अर्थ इज डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, द डिरेक्शन ऑफ ॲक्सेलरेशन इज ऑल्सो डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, म्हणजेच वर्टिकली डाऊनवर्ड्स. ठीक आहे. दॅट इज वर्टिकली डाऊनवर्ड्स. सो इन दिस वे आय होप की तुम्हाला अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन म्हणजे काय हे थोडक्यात कळलं असेल. सो व्हॉट वुड हॅपन इफ देअर वर नो ग्रॅव्हिटी. जर ग्रॅव्हिटी नसेल तर काय होईल, ग्रॅव्हिटी असेल तर कोणीच आपल्याला अट्रॅक्ट नाही करणार अर्थकडे. सगळे जे काही ऑब्जेक्ट्स आहेत तर ते ॲटमॉस्फिअरमध्ये जातील. कुठल्याही गोष्टी अर्थवरती राहू शकणार नाही, कुठलाच पूल नसणार आहे त्याला. ओके. सो त्याच्यामुळे ग्रॅव्हिटी असणं रिक्वायर्ड आहे. अजून अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या ग्रॅव्हिटेशन नसेल तर होऊ शकतात, त्या मला खाली कमेंट बॉक्समध्ये एक्सपेक्टेड आहेत. लेट्स सी कोणाला कोणाला माहिती आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की व्हॉट वुड हॅपन इफ द व्हॅल्यू ऑफ जी वॉज ट्वाईस ॲज लार्जर. जर आपण एखाद्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू वाढवली, ठीक आहे, जर आपल्याकडे जे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे तर ती जर आपण व्हॅल्यू वाढवली तर त्याच्यामुळे काय होईल. तर हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला काय वाटते, म्हणजे काय होईल जर जीची व्हॅल्यू आपण वाढवली तर काय होऊ शकतं, जरासा विचार करूया आपण. म्हणजे तुम्ही यासाठी इक्वेशनचा अंदाज घेऊ शकता की आपलं जे इक्वेशन होतं तर त्याचा अंदाज जर घेतला तर काय होईल. सो आपल्याकडे हे होतं, राईट, जी इज इक्वल टू एफ इंटू डी स्क्वेअर डिवायडेड बाय M1 M2. जर आपण जीची व्हॅल्यू ट्वाईस केली तर फोर्सची व्हॅल्यू पण काय होईल, ट्वाईस होईल. ओके, फोर्सची व्हॅल्यू पण काय होईल, ट्वाईस होईल. याचा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण काय बनणार आहे, मल्टिप्लाय बाय 2 टाइम्स. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे व्हॉट व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. कसं फाइंड आउट करायचं बघा. तर आपल्याला हे माहिती आहे की एफ इज इक्वल टू GM1 किंवा GMM बाय R स्क्वेअर. आता इथे R म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ आणि कॅपिटल M म्हणजे मास ऑफ द अर्थ आहे. सगळ्यांना दोघांची व्हॅल्यूज माहिती असतील, नसतील माहिती तर या ठिकाणी आहे. सो प्लीज नोट डाऊन करा. आणि आपल्याला हे पण माहिती आहे फोर्स इज इक्वल टू M इंटू A असतं. आता ए म्हणजे काय होतं, ॲक्सेलरेशन, पण इथे आपण अर्थच्या ॲक्सेलरेशनबद्दल बोलतोय. सो आपण एच्या ऐवजी इथे जी लिहू शकतो. सो एफ इज इक्वल टू M इंटू जी. दोन्ही पण एफच आहे, सो आपण दोघांना इक्वल लिहू शकतो. MG इज इक्वल टू जी इंटू MM बाय R स्क्वेअर. M आणि M कॅन्सल होईल कारण दोन्ही पण ऑब्जेक्टचंच मॅस होतं. सो जी इज इक्वल टू GM बाय R स्क्वेअर. म्हणजेच काय, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आलेलं आहे GM बाय R स्क्वेअर. जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, M म्हणजे मास ऑफ दी अर्थ आणि R म्हणजे रेडियस ऑफ दी अर्थ.
आता हिची जी व्हॅल्यू आलेली आहे जीची, तर ती ही सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला मिळेल 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲक्सेलरेशन असल्यामुळे युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. आता मला एक सांगा, ही जी जीची व्हॅल्यू आहे ती कोणावरती डिपेंड आहे? रेडियस ऑफ अर्थ, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि मास ऑफ दी अर्थ, राईट. सो आता इथे जर मी एखादा ऑब्जेक्ट अर्थच्या एकदम सरफेसला लागून न ठेवता दूर नेला, तर रेडियस प्लस याचं डिस्टन्स जे आहे तर ते कसं होईल? आर प्लस एच होईल. म्हणजे जर आपण रेडियस बदललं, रेडियस म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की डिस्टन्स जर आपण बदललं, तर जे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आहे ते पण बदलणार. आपण जीला बदलू शकतो का? नाही. आपण मास ऑफ अर्थ पण नाही बदलू शकत, पण आपण जे डिस्टन्स आहे तर ते मात्र बदलू शकतो. मग हे कशावरती डिपेंड आहे? हे डिपेंड आहे की फक्त आणि फक्त अर्थचं किती डिस्टन्स आहे त्या ऑब्जेक्टपासून. म्हणजे ऑब्जेक्टच्या कुठल्याही प्रॉपर्टीवरती डिपेंड आहे का? नाही. आपण इथं ऑब्जेक्टचं मास कन्सिडर केलं का? नाही. आपण ऑब्जेक्टचं दुसऱ्या काही गोष्टी कन्सिडर केल्या का? नाही. आपण फक्त आणि फक्त अर्थच्या रेडियसवरती, अर्थपासून ऑब्जेक्ट किती लांब आहे याच सगळ्या गोष्टींवरती आपण फोकस करतोय, किंवा अर्थचं मास किती आहे. ठीक आहे. सो आता जर आपण इथे बघायचं म्हटलं की हे जे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे हे कसं चेंज होते किंवा कसं व्हेरी करते, तर विथ रिस्पेक्ट टू सरफेस. म्हणजेच काय, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपलं जे अर्थ आहे ते ॲक्च्युअली स्फेरिकल नाही आहे. ते कसं आहे साधारणतः, अरे बापरे खूप मोठं झालं का, छोटंसं घेऊया आपण, की आपलं जे अर्थ आहे ते आता अगदीच अंडाकृती पण नाहीये, बट ठीक आहे, फ्लॅट आहे थोडंसं वरून आपलं अर्थ, पूर्णच्या पूर्ण एकदम परफेक्ट स्पिअर नाहीये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं अर्थ आहे. आणि मग याच्यामुळे काय होते की इथे रेडियस थोडी जास्त आहे, या ठिकाणी रेडियस कमी आहे. ऑफकोर्स ना, म्हणजे इथे बघा, इथे रेडियस किती जास्त आहे, इथे रेडियस किती कमी आहे. आणि जी कसं आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे टू द स्क्वेअर ऑफ द रेडियस. जर रेडियस वाढलं तर आपलं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होते? कमी होते. म्हणजे या ठिकाणी रेडियस मोठं आहे, तर अर्थात या ठिकाणी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी असणार. या ठिकाणी रेडियस लहान आहे, म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जास्त असणार. सो याच्यामुळेच असं कन्फ्युजन मिळतं आपल्याला की विथ रिस्पेक्ट टू सरफेस जेव्हा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू बदलते तेव्हा ती इक्वेटरवरती कमी असते आणि पोल्सवरती जास्त असते. का? तर रेडियस व्हेरी करतोय त्याच्यामुळे. सो पोल्सवरती ही व्हॅल्यू आहे 9.8 आणि इक्वेटरवरती ही व्हॅल्यू आहे 9.7. जास्त मेजर फरक पडत नाहीये, कारण अर्थ एकदम अंडाकृती किंवा असा इलिप्स वगैरे शेपमध्ये नाहीये. तो ज्या शेपमध्ये आहे त्यानुसार इथला रेडियस आणि इथल्या रेडियसमध्ये खूप जमीन आसमानाचा फरक नाहीये, अगदी काहीच डिजिटचा फरक आहे. त्याच्यामुळे असं काहीतरी आपलं जे व्हेरिएशन आहे तर ते येतंय. सो इथे काय लिहिलंय आपण रीड करूया. सो विल द व्हॅल्यू ऑफ जी बी सेम एव्हरीवेअर ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ? नन्ना. सो द आन्सर इज नो. सो द रिझन इज द शेप ऑफ द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. हां, जर आपला अर्थ एक्झॅक्टली स्पेरिकल असता, एक्झॅक्टली बास्केटबॉल प्रमाणे असता, तर मात्र व्हॅल्यू ऑफ जी सगळीकडे सरफेसवरती सेमच आली असती, कारण रेडियस सेम आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे ड्यू टू इट्स रोटेशन दी अर्थ बल्जेस ॲट द इक्वेटर. आणि हे अर्थ सारखं फिरत असल्यामुळे इथे थोडासा बल्ज बनलाय. जसं की इथे आपण बघितलं होतं, इथे कसं असा बल्जी पॅटर्न बनतोय, जसा ज्या दिशेला मून आहे त्या दिशेला, तर त्याचप्रमाणे थोड्याफार फरकाने हा जेव्हा अर्थ सतत रोटेशन दाखवते त्याच्यामुळे थोडासा त्याचा जो भाग आहे रोटेशनवाला, म्हणजे ज्या भागामध्ये किंवा काय म्हणूया आपण, ज्याप्रमाणे तो फिरतोय त्याप्रमाणे रोटेशन दिसत असल्यामुळे त्याचे बाजूचे भाग थोडेसे बल्की झालेत. आणि त्याच्यामुळे हा भाग बल्की झाल्यामुळे हा भाग चपटा झालाय, आणि म्हणून तो थोडासा चपटा किंवा फ्लॅटेड असा आहे, नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. आणि त्याची जी रेडियस आहे तर ती जास्त आहे इक्वेटरवरती आणि स्मॉलेस्ट आहे पोल्सवरती, आणि त्याच्यामुळे आपल्याला पाहायला मिळतंय. सो एक स्टेटमेंट आपण असं देऊ शकतो की जीची व्हॅल्यू फ्रॉम द पोल टुवर्ड्स इक्वेटर काय होते? डिक्रीज होते. सो हे प्लीज लक्षात ठेवा. MCQजमध्ये किंवा ट्रू ऑर फॉल्समध्ये तुम्हाला असं काही वेळी विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. चलो आता चेंज विथ हाईट. सो जसं आपण अर्थच्या सरफेसपासून वरती जात जाऊ त्याप्रमाणे जीची व्हॅल्यू कमी होते. का? अरे म्हणजे रेडियस वाढतंय ना. रेडियस म्हणजेच काय? आपण आर प्लस एच, आता इथे मी फक्त आर घेण्यापेक्षा ना स्मॉल आर घेते. ठीक आहे. सो तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. सो स्मॉल आर वाढतोय. स्मॉल आर म्हणजे काय? एकतर अर्थचं रेडियस तर आहेच, एवढं तर आहेच, पण तिथपासून पण हे ऑब्जेक्ट एवढं दूर आहे. मग त्याची जी काय हाईट आहे अर्थच्या सरफेसपासून ती आपण एच सपोज करूया. मग ॲक्च्युली आर किंवा डिस्टन्स काय झालं? कॅपिटल आर प्लस एच. सो कॅपिटल आर प्लस एच म्हणजे आता आधी तर आर होता, आता अजून एच ॲड झालं, म्हणजे आरची व्हॅल्यू काय होते? वाढते. आणि अर्थात इन्व्हर्सली प्रपोर्शनल असल्यामुळे जीची व्हॅल्यू काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. सो आपल्याकडे एखादे सॅटेलाइट आहे जे की अर्थपासून एच डिस्टन्सवरती आहे, तर त्याच्यावरती अप्लाय होणारं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे कमी असणार आहे. ठीक आहे. ॲज कम्पेअर टू दी जे ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेसवरती आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने जीची व्हॅल्यू जी आहे तर ती विथ रिस्पेक्ट टू सरफेस, विथ रिस्पेक्ट टू हाईट व्हेरी करते.
आता अजून एक तुम्हाला इथे टेबल पाहायला मिळतोय की माउंट एव्हरेस्ट अर्थात अर्थचा रेडियस प्लस त्याची एवढी मोठी हाईट हे एवढं जास्त असल्यामुळे बघा ह्याची व्हॅल्यू कशी होते, हळूहळू कमी होत जाते. सिमिलरली तुम्ही जर कम्युनिकेशन सॅटेलाइटची हाईट वगैरे बघितली तर ती अर्थपासून खूप जास्त दूर आहे, अर्थच्या सरफेसपासून त्याची ऑर्बिट खूप जास्त दूर आहे. त्याच्यामुळे त्याची ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होत जाते, डिक्रीज होत जाते. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला एवढ्या गोष्टी समजलेल्या आहेत आणि याच्यामध्ये कुठलाही डाऊट नाही आहे. आता आपण जाऊया थर्ड व्हेरिएशनकडे. थर्ड व्हेरिएशन आहे विथ रिस्पेक्ट टू डेप्थ. आता जसं आपण अर्थच्या वरती किंवा सरफेसपासून दूर जातोय त्याप्रमाणे जर आपण अर्थच्या सरफेसच्या आतमध्ये गेलो, म्हणजे हे आपलं अर्थ आहे, ठीक आहे, इथे आपलं सेंटर आहे अर्थचं, इथून जर आपण आतमध्ये गेलो तर तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे जीची व्हॅल्यू वाढेल असं वाटतंय का? कारण रेडियस कमी होते ना, रेडियस कमी होते. सो तुमचं म्हणणं काय असलं पाहिजे, जीची व्हॅल्यू वाढली पाहिजे, पण नाही, असं होत नाही. का बरं असं होत नाहीये? तर जेव्हा आपण पूर्ण रेडियस घेतलं होतं तेव्हा आपण या पूर्ण अर्थला कन्सिडर केलं होतं. पण जसं आपण आतमध्ये जाऊ तसं सपोज आपण इथे आहोत तर आपण एवढाच भाग कन्सिडर करतोय ना, म्हणजे एवढ्या भागासाठी रेडियस तर अजून तेवढंच आहे किंवा मोठंच आहे. त्याच्यामुळे अगेन इथे जीची व्हॅल्यू काय होणार आहे, डिक्रीज. कारण आता आपण पूर्ण विथ रिस्पेक्ट टू पूर्ण अर्थ नाही पाहत आहोत, विथ रिस्पेक्ट टू आपण एवढाच भाग पाहतोय. जर आपण इथे असतो तर आपण विथ रिस्पेक्ट टू एवढाच भाग पाहिला असता. ठीक आहे. सो अगेन त्या केसमध्ये आरची व्हॅल्यू ही जास्तच आहे आणि जीची व्हॅल्यू डिक्रीज होते आणि असं करत करत सेंटरवरती आल्यानंतर आरची व्हॅल्यू काय होणार, इन्फायनाईट होणार. ठीक आहे. जेव्हा आपण सेंटरवरती येऊ तेव्हा आरची व्हॅल्यू काय होणार, इन्फायनाईट. कारण एवढ्या भागामध्ये आपल्याला आर शोधायचे, त्याची व्हॅल्यू काय झाली, इन्फायनाईट झाली आणि त्याच्यामुळे सेंटरवरती जीची व्हॅल्यू जी आहे ती काय बनते, 0 बनते. सो तुम्हाला इथे क्वेश्चन पण विचारलेला आहे की जीची व्हॅल्यू सेंटरवरती काय असेल तर ती 0 असेल. म्हणजेच आपण जेवढं डीपमध्ये जाऊ, जेवढी डेप्थ वाढत जाईल तेवढीच जीची व्हॅल्यू काय होणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. ठीक आहे. खूप सगळ्यांना कळलं असेल. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत मून आणि आपला जो अर्थ आहे. ठीक आहे. हा एक पॉईंट घ्यायचा आपल्याला. मून आणि आपला जो अर्थ आहे त्यांच्यामधलं जर आपण ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कम्पेअर केलं तर मूनचं ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही अर्थपेक्षा 1/6 आहे. म्हणजे अर्थचं जर 9.7 असेल तर त्याचा 1/6 तुम्ही जर फाइंड आउट केलं तर तेवढं असणार आहे ग्रॅव्हिटेशन, काय म्हणूया आपण, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून. ठीक आहे. सो हा एक मुद्दा इथे आहे जो आपण पाहिला. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे कशामुळे, अगेन आपण त्याला हे घेऊ शकतो की एकतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो मूनवरती आहे त्याची स्ट्रेंथ खूप जास्त कमी वगैरे आहे, असे काही रिझन्स तुम्ही याला देऊ शकता किंवा तुम्ही ॲक्च्युअल आपल्या मॅथमॅटिकल इक्वेशनमध्ये हे पुट करून पण रिझन्स फाइंड आउट करू शकता. आता आपल्याकडे खूप मोठा डिफरन्स आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे मास आणि वेटमधला. आय होप काही जणांना हे माहिती असेल आणि ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आपण एकदम बेसिकपासून बघणार आहोत की नेमकं मास आणि वेटमध्ये काय फरक आहे. म्हणजे कधी कधी आपण म्हणतो की अरे मास आणि वेट एकच आहे, आपण त्याचं सिमिलर वर्ड्सप्रमाणे वगैरे वापरू शकतो, तर असं अजिबात नाही आहे. मास आणि मास आणि वेट हे कम्प्लिटली डिफरंट गोष्टी आहेत किंवा वेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. सो लेट्स सी की आता हे नेमकं काय आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मास म्हणजे काय. तुमच्या समोर मे बी मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल वॉटेवर, तर त्याच्या आतमध्ये किती मटेरियल प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणणार आहोत मास. आता मोबाईलच्या मासमध्ये कोण कोण कॉन्ट्रीब्यूट करेल. फॉर एक्झाम्पल मोबाईलमध्ये तुम्ही तुमच्या बॅटरी आहे. मोबाईलमध्ये आपण एक जनरल गोष्टी बघते, खूप डीपमध्ये नाही जात आहोत. मोबाईलमध्ये बरेचसे चिप्स आहेत, बॅटरी आहे, आपलं काय म्हणू सिम कार्ड आहे. ठीक आहे. सो या गोष्टी काय करतायत, मोबाईलच्या मासमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतायत. सिमिलरली जर तुम्ही लॅपटॉप घेतलं तर लॅपटॉपमध्ये सपोज मदरबोर्ड असेल, अजून माऊस इनबिल्ड आहे, स्पीकर इनबिल्ड आहे किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी ज्याच्यामुळे आपल्याला त्याचं वजन लागतं किंवा ज्याच्यामुळे त्याचं आपण असं म्हणूया की त्याच्यामध्ये काहीतरी भरलेलं आहे. सो याला आपण मराठीमध्ये म्हणतो वस्तुमान किंवा याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मास. सो द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन दी ऑब्जेक्ट, त्याला आपण म्हणणार आहोत त्या ऑब्जेक्टचं मास. आणि अर्थात आता मास त्या ऑब्जेक्टमध्ये भरलेलं आहे किंवा म्हणजे मॅटर त्या ऑब्जेक्टमध्ये भरलेलं आहे. सो याला कुठल्याही प्रकारच्या डिरेक्शनची वगैरे गरज आहे का, नाही. फक्त मॅग्निट्यूड जर आपल्याला कळलं की हा बाबा याच्यामध्ये एक साधारणतः 5 किलो वगैरे याचं मास भरते किंवा याच्यामध्ये एवढं मॅटर प्रेझेंट आहे, तेवढं कळलं की सफिशियंट आहे ना. आपल्याला त्याचं डिरेक्शन वगैरे कळायची गरज नाही आहे किंवा आपण सांगूही शकत नाही. सो याला आपण म्हणणार आहोत स्कॅलर क्वांटिटी आणि मास हे आहे आपलं स्कॅलर क्वांटिटी. राईट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इट्स व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर. कारण तुम्ही हा लॅपटॉप महाराष्ट्रामध्ये ठेवला काय किंवा जम्मू काश्मीरमध्ये ठेवला काय, असं होणार आहे का महाराष्ट्रामध्ये त्याचं मदरबोर्डचं मास इन्क्लूड होतं आणि जम्मू काश्मीरमध्ये होणारच नाही, म्हणजे असं नाही होत आहे ना. सो कारण त्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे त्याला आपण त्याचा मास म्हणतोय. मग ते तुम्ही इथे काउंट केलं काय, जम्मूमध्ये काउंट केलं काय, तुम्ही अजून कुठेही जा आणि काउंट करा, सेमच येणार आहे. ठीक आहे. सो मास इज सेम एव्हरीवेअर. ते कुठल्याही ठिकाणी गेलं तरी बदलणार नाहीये. तुम्ही इवन प्लॅनेट जरी बदललं, तुम्ही इथून मूनवरती जरी या गोष्टी घेऊन गेलात तरी पण तुमचं मास जे आहे तर ते बदलणार नाही. ठीक आहे.
सो हायर द मास हायर इज द इनर्शिया अकॉर्डिंग टू द न्यूटन्स फर्स्ट लॉ. सगळ्यांनी न्यूटन्सचं फर्स्ट लॉ पाहिलं असेल. न्यूटनचं फर्स्ट लॉ काय होतं? दी ऑब्जेक्ट रिमेन्स इन इट्स ओन पोझिशन अंटिल अँड अनलेस दी एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट्स ऑन इट. जोपर्यंत बाहेरचा अनबॅलन्स्ड फोर्स त्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट करत नाही तोपर्यंत ऑब्जेक्ट त्याच्या स्वतःच्या स्टेटमध्येच राहतं. ठीक आहे, स्टेट ऑफ रेस्टमध्ये राहतं. सो याला आपण म्हटलं होतं इनर्शिया. आता जेवढा जास्त ऑब्जेक्ट असेल तेवढंच आपल्याला जास्त फोर्स अप्लाय करावा लागेल, जास्त इनर्शिया आपल्याला द्यावं लागेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वेट म्हणजे काय. सो व्हॉट इज वेट? द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट्स दी ऑब्जेक्ट. त्याला आपण म्हणणार आहोत वेट. आपण जे आपलं वजन काट्यावरती मोजतो ते आपलं असतं वेट. म्हणजेच काय की आपल्यावरती अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती ऍक्ट करतोय किंवा अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती काम करतोय त्याला आपण म्हणणार आहोत आपलं वजन. सो तुम्ही इथे वजन काउंट केलं, सपोज तुमचं वजन इथे 60 आहे तर मूनवरती ते फक्त 10 किलो असणार आहे. ठीक आहे, इथे तुमचं वजन 60 असेल तर मूनवरती फक्त ते 10च असणार आहे. का? कारण मूनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिफरंट आहे दॅन दी अर्थ किंवा 1/6 आहे दॅन दी अर्थ. त्याच्यामुळेच हा जो फरक आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. दुसरी गोष्ट, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा या ठिकाणी संदर्भ लागत असल्यामुळे ते कुठे असतं? व्हर्टिकली डाऊनवर्ड. म्हणजे इथे आपण प्रत्येक वेळ डिरेक्शनचा विचार करतोय आणि म्हणूनच आपल्याला वेट सांगताना ते कुठे लागतंय, कुठल्या डिरेक्शनला लागतंय हे पण सांगावं लागतं आणि म्हणून वेट हे वेक्टर क्वांटिटी आहे. So the weight of the object is defined as the force with which the earth attracts the object towards itself. ठीक आहे, आणि द फोर्स जे आहे म्हणजे ज्या फोर्सने ते ऑब्जेक्टला त्या ऑब्जेक्टचा मास सपोज एम आहे, सो ज्या फोर्सने तो ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतोय कोण? अर्थ, त्याला आपण म्हणणार आहोत वेट किंवा डब्ल्यू. सो डब्ल्यू म्हणजेच काय आहे? डब्ल्यू इज इक्वल टू काय येणार? मास ऑफ द ऑब्जेक्ट मल्टिप्लाय बाय किती ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे आणि फोर्स पण तर हेच होतं. म्हणजेच डब्ल्यू इज इक्वल टू काय आलं? एफ आलं. म्हणजे जे जे फॉर्म्युले एफचे आहेत ते सगळ्याच्या सगळं आपण डब्ल्यूला कन्सिडर करू शकतो. ज्याप्रमाणे आपण वेटला फोर्स म्हणतोय म्हणजे याचा अर्थ वेटचं पण एसआय युनिट काय झालं? न्यूटन झालं. ठीक आहे, सो इथे हवं तर आपण एक एसआय युनिटचा कॉलम ॲड करूया जो मी नाही ॲड केला आणि हेच माससाठी असेल तर केजी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲज द व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट सेम एव्हरीवेअर. आपण आत्ताच पाहिलं की व्हॅल्यू ऑफ जी कशी बदलते विथ रिस्पेक्ट टू सरफेस, विथ रिस्पेक्ट टू प्लॅनेट, विथ रिस्पेक्ट टू डेप्थ आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सेम नसल्यामुळे आपलं जे वेट आहे तर ते पण प्रत्येक प्लॅनेटवरती सेम नसतं. राईट. सो आणि ते पण प्रत्येक प्लॅनेटपासून बदलतं. सो इट व्हेरीज. ठीक आहे, सो तुमचं या ठिकाणी डिफरन्स बिटवीनची पण तयारी होते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एक एक्झाम्पल दिलं आपल्याला की एक पर्सन आहे ज्याचा वेट आहे 750 अर्थवरती. सो त्याचा वेट किती असेल मूनवरती? जर मूनचं मास हे अर्थच्या मासच्या 1/81 आहे. हे आपण कसं लिहितो की मूनचं मास जे आहे तर ते 1/81 आहे अर्थच्या मासशी. ठीक आहे, सो म्हणजेच MM/ME इज इक्वल टू 1/81 आलं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आणि जे रेडियस आहे मूनचं तर ते अर्थच्या रेडियसपेक्षा 1/3.7 आहे. म्हणजे अर्थचं रेडियस मल्टिप्लाय बाय 1.3.7. सो अशा पद्धतीने आपल्याकडे क्वेश्चन दिलेला आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे वेट. सो वेटचा फॉर्म्युला म्हणजेच फोर्सचा फॉर्म्युला एफ इज इक्वल टू जी इंटू M1 M2 डिवायडेड बाय R² किंवा D². सो तेच फॉर्म्युला सेम तुम्हाला इथे वापरायचं आहे. या ठिकाणी मूनचं वेट आणि या ठिकाणी अर्थवरती असणारं वेट, दोन्ही वेट्स जे आहेत त्यांना इक्वल करा कारण दोघांवरती जी व्हॅल्यू असणार आहे त्यात ते सेम आहे. दोघांना काय म्हणू आपण त्याला इक्वेट करा आणि मग तुम्हाला जे आन्सर आहे तर ते मिळणार आहे. आणि तुम्हाला हे पण कळेल की जर तुम्हाला हे माहिती असेल की अर्थवरती च्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा मूनचे ग्रॅव्हिटेशनल फोर्स 1/6 आहे तर हे करायची पण गरज नाही, तुम्ही डिरेक्टली आन्सर पण फाइंड आउट करू शकता. सो हा भाग जस्ट फॉर इन्फॉर्मेशन आहे. इफ यू वॉन्ट तुम्ही रीड केलं तरी पण चालेल. नेक्स्ट आहे फ्री फॉल. आता फ्री फॉल म्हणजे काय? जेव्हा एखादा ऑब्जेक्ट फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्समुळे खाली पडतो तेव्हा त्याला आपण म्हणतो फ्री फॉल. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक व्हॅक्यूम घेतले आपण. व्हॅक्यूम असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हवा नाहीये, त्याच्यामुळे एअर रेजिस्टन्स नाहीये, फ्रिक्शन नाहीये, काहीच नाहीये, फक्त आणि फक्त व्हॅक्यूम आहे. त्या व्हॅक्यूममध्ये जर मी एखादा पीस असतो ना फिदर जर मी घेतला आणि ते जर तिथे ड्रॉप डाऊन केलं तर ते फिदर खाली येणार आहे किंवा तो मोराचा पीस खाली येणार आहे. आणि ते जो पीस खाली येतोय तो फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल
फोर्समुळे खाली येतोय, कारण हवा नसल्यामुळे एअर रेझिस्टन्स काम करत नाहीये, फ्रिक्शन त्याच्यावरती काम करत नाहीये आणि तर कुठलाही फोर्स काम करत नाहीये. सो ते जे काही त्या पिसाचं खाली येणं असणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत फ्री फॉल, बिकॉज ओनली आणि ओनली त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्सचाच इन्फ्लुएन्स आहे. ठीक आहे. सो असं जेव्हा होतं तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत फ्री फॉल. सो whenever the object is falling down only under the influence of gravitational force, त्याला आपण म्हणणार आहोत फ्री फॉल. आता इथे फ्री फॉल असल्यामुळे किंवा फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स असल्यामुळे ए इज इक्वल टू काय होणार आहे, जी म्हणजे ॲक्सेलरेशन काय होणार आहे, इक्वल टू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि इनिशियल वेलोसिटी असणार आहे 0, कारण आपण वरून ड्रॉप डाऊन करतोय. सो यूची व्हॅल्यू असणार आहे 0. सो ॲक्च्युली आपले जे इक्वेशन होते न्यूटनचे तर ते असे होते, या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला यू इज इक्वल टू 0 आणि ए इज इक्वल टू जी पुट केल्यानंतर फ्री फॉलचे जे काही इक्वेशन आहेत तर ते तुम्हाला मिळणार आहेत, जे की असेल. सो सगळ्यांनी ट्राय करा बरं, 0 टाका आणि जी टाका, तुम्हाला या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या मिळतील. ठीक आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फॉर कॅल्क्युलेटिंग दी मोशन ऑफ द ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड. एखादं ऑब्जेक्ट आपण असं वरती फेकलं, त्याचं जर आपल्याला मोशन कॅल्क्युलेट करायचं असेल तर ॲक्सेलरेशन काय घेतो आपण, निगेटिव्ह घेतो. आणि इन द डिरेक्शन अपोजिट टू द वेलोसिटी इज टेकन टू बी निगेटिव्ह. आणि हेच जर वरून खाली येत असेल, डिरेक्शन वेलोसिटीची आणि याची सेम असेल, ओके, बट द मॅग्निट्यूड ऑफ जी इज सेम, बट द वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डिक्रीजेस बिकॉज ऑफ द निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. म्हणजे जीची व्हॅल्यू तर सेमच राहते, पण जी वेलोसिटी आहे तर ती डिक्रीज होते, का तर ॲक्सेलरेशन निगेटिव्ह आहे, दोघांचं साईन अपोजिट आहे, दोघांची साईड वेगळी आहे, अपोजिट आहे, त्याच्यामुळे. सो हे कसं असणार आहे, जीची व्हॅल्यू निगेटिव्हमध्ये असणार आहे. सो दी मून अँड दी आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर मुव्हिंग ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि त्याच्यामुळे त्याला आपण म्हणणार आहोत फ्री फॉल. अगेन हे पण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही रीड करू शकता. काही एक्झाम्पल्स आता आपण सॉल्व्ह करणार आहोत. पहिला आहे अन आयरन बॉल ऑफ मास 3 kg आहे, इज रिलीज्ड फ्रॉम दी हाईट. सो आपल्याकडे त्याचा मास मिळालेला आहे, हाईट म्हणजे एसची व्हॅल्यू मिळालेली आहे, फॉल्स फ्रीली सांगितले त्याच्यामुळे इनिशियल वेलोसिटी 0 आहे आणि ए इज इक्वल टू -g आहे. ॲज्युमिंग दॅट द व्हॅल्यू ऑफ जी इज 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे, टाइम टेकन बाय बॉल टू रीच दी ग्राउंड म्हणजे टीची व्हॅल्यू, वेलोसिटी ऑफ द बॉल फायनल वेलोसिटी म्हणजे व्हीची व्हॅल्यू, आणि हाईट ऑफ द बॉल ॲट हाफ ऑफ द टाइम, म्हणजे जर त्याला 10 सेकंद लागतात तर 5व्या सेकंडवरती हाईट किती असेल हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. सो एस हाफ लिहूया आपण. ओके. सो आपल्याकडे मास आहे, आपल्याकडे एस आहे, आपल्याकडे यू आहे, ए आहे, सगळ्या गोष्टी आहेत. सो आपण आपला जो सेकंड फॉर्म्युला आहे या तिघांपैकी कोणता यूज करणार, एस आहे म्हटल्यानंतर आपण सेकंड फॉर्म्युला यूज करणार. सो आपल्याकडे एस आहे, यू तर 0 आहे आपण सांगितलं, टीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो 5t² वगैरे आलं, 5ला इकडे 125 इज इक्वल टू 5t² आहे, 5ला इकडे शिफ्ट करा, 25 t² इज इक्वल टू 25, टी काय आलं 5 सेकंड. म्हणजे ॲक्च्युअल टाइम किती लागतोय त्या बॉलला ग्राउंडपर्यंत येण्यासाठी, 5 सेकंडचा टाइम लागतोय. दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला फायनल वेलोसिटी फाइंड आउट करायची आहे. आता आपल्याकडे एस आहे, आपल्याकडे ए आहे, आपल्याकडे टी आहे. तुम्ही हा फॉर्म्युला वापरला तरी पण चालेल किंवा हा वापरला तरी पण चालेल, हा इझी आहे, स्क्वेअर वगैरे करायची गरज नाही आहे, सो आपण तो वापरूया. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, हे 0 आहे, हे जी आहे ज्याची व्हॅल्यू 10 आहे, आणि टीची व्हॅल्यू आपण आता 5 फाइंड आउट केली. सो व्हीची व्हॅल्यू काय आली 50 मीटर पर सेकंड. हाफ टाइम फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे टी इज इक्वल टू 5 असेल तर हाफ टाइम किती झालं 2.5. सो 2.5 वरती एसची व्हॅल्यू काढायची, अर्थात आपण सेकंड इक्वेशन यूज करणार. एस इज इक्वल टू यू 0 आहे, टी आहे 2.5 प्लस हाफ, एची व्हॅल्यू 10 आहे, टीचा स्क्वेअर म्हणजे 2.5चा स्क्वेअर. सॉल्व करा, तुम्हाला इथे मिळणार आहे 31.25. बट 31.25 काय आलं, या पॉईंटवरती असणारी हाईट आपल्याला काय काढायची आहे, किती हाईट त्याने कव्हर केली, म्हणजेच ॲक्च्युअल हाईट मायनस या पॉईंटवरती असणारी हाईट जर आपण केली तर आपल्याला व्हॅल्यू मिळेल, ती असणार आहे ॲक्च्युअल हाईट त्याने कव्हर केली हाफ टाईममध्ये. ठीक आहे. सो दी आन्सर इज 93.75. नेक्स्ट आहे की आय होप की तुम्हाला असं न्यूमॅरिकल समजतं आहे. तुम्हाला असं काय हवं आहे का की मी पूर्ण न्यूमॅरिकल म्हणजे सॉल्व्ड न्यूमॅरिकल पण सॉल्व्ह करून दाखवावं, तर तुम्ही खाली तसं कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. अ टेनिस बॉल इज थ्रोन अप, रिचेस हाईट ऑफ 4.05 मीटर. सो आपल्याकडे आहे एसची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे. कमिंग डाऊन, व्हॉट वॉज द इनिशियल वेलोसिटी म्हणजे आपल्याला यू फाइंड आउट करायचं आहे. हाऊ मच टोटल टाइम विल बी टेकन टू कम डाऊन, टी फाइंड आउट करायचं आहे, आणि जी आपल्याकडे ऑलरेडी आहे. आता बॉल जमिनीवरती येऊन पडलाय, ठीक आहे, बॉल जमिनीवरती आलेला आहे, म्हणजे याचा अर्थ याची फायनल वेलोसिटी काय बनली 0. जर बॉल आपण वरून फेकला असता, म्हणजे वरून फेकला असं जर सांगितलं असतं तर याची जी काही वेलोसिटी आली असती, इनिशियल वेलोसिटी, तर ती आली असती 0. पण आता बॉल ऑलरेडी खाली पडलेला आहे, म्हणजे त्याची खालची किंवा फायनल वेलोसिटी काय आहे 0 आहे. ठीक आहे. आता बॉल वरून खाली आलाय आणि आपल्याला इनिशियल वेलोसिटी विचारली आहे, म्हणजे अपोजिट डिरेक्शन विचारली आहे यूची, म्हणजे जीची व्हॅल्यू काय झाली मायनस झाली.
आता आपल्याकडे काय काय आहे, आपल्याकडे व्ही आहे, यू फाइंड आउट करायचं आहे, एस आणि ए आहे. सो आपण न्यूटनचं थर्ड लॉ जे आहे इक्वेशन तर ते यूज करणार आहोत. सगळ्या व्हॅल्यूज इथे पुट करा. यू स्क्वेअर इज इक्वल टू आलं 81 आणि यू इज इक्वल टू आलं 9. तसंच आपल्याला टी फाइंड आउट करायचं आहे. यूची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, सगळ्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. आता इथून जेव्हा हा बॉन्ड असा जाईल इथेपर्यंत, ठीक आहे, सो ही आपली जी यू आहे तर ती इनिशियली 0 असणार आहे. इथे यू काय बनलं, 9 बनलं आणि इथे व्ही काय बनलं, पुन्हा 0 बनलं. सो इथली जी इनिशियल वेलोसिटी आहे वरून खाली येताना, इथे इनिशियल वेलोसिटी आणि इथे फायनल वेलोसिटी आहे. सो ही 9 आपल्याला मिळाली. आता आपल्याला ही वेलोसिटी काय असणार आहे, 0, कारण आपण इथूनच फेकलंय. इनिशियल वेलोसिटी काय आहे, 0 आहे. ठीक आहे, सो आपल्याकडे इनिशियल वेलोसिटी 0 आहे, डिस्टन्स आपल्याकडे आहे, ए ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे आणि आता इथे येताना जी पण खालीच आहे आणि वेलोसिटी पण खालीच आहे. सो जी पॉझिटिव्हमध्ये असणार आहे. सो एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर आपण यूज करू शकतो. यूची व्हॅल्यू 0 आहे, टीची व्हॅल्यू 0 इंटू टी 0च होणार आहे. टीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे इथे. सो हाफ इंटू एची व्हॅल्यू किती आहे, 10 पॉझिटिव्हमध्ये, कारण दोन्ही पण खालीच ॲड करतायत आणि एसची व्हॅल्यू दिली होती 4.05. सगळं सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला टीची व्हॅल्यू मिळेल 0.9. सो एका बॉलला 0.9 सेकंड्स लागतात ग्राउंडपर्यंत येण्यासाठी आणि त्याला वरती जाण्यासाठी पण तेवढाच वेळ लागेल. मग वरून इथे वरती जाण्यासाठी 0.9, खाली येण्यासाठी 0.9, असं मिळून एकूण त्याला 1.8 सेकंड लागत आहेत पूर्ण त्याचा डिस्टन्स कव्हर करण्यासाठी. वरती जायला 0.9 सेकंड, खाली यायला पण 0.9 सेकंड. ठीक आहे, सो इन दिस वे आपण हा जो भाग आहे न्यूमेरिकलचा तर तो कव्हर केला आहे. नेक्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आता कधीही पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, स्टोर्ड एनर्जी. जी एनर्जी त्या बॉडीमध्ये स्टोर्ड आहे त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, सो आता अर्थकडे पण काहीतरी एनर्जी स्टोर्ड असेल, सो ती असणार आहे अर्थची पोटेन्शियल एनर्जी. आता okay, so we have studied potential energy in last standard. The energy stored in an object because of its position or state is called as potential energy, and this energy is relative and increasing as we go to greater heights from the surface of the earth. ही जी एनर्जी आहे तर ती वाढत जाणार. जसं आपण अर्थच्या सरफेस पासून दूर दूर जात जाऊ त्याप्रमाणे ही जी एनर्जी आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी तर ही काय होणार, इन्क्रीज होणार. राईट, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की we had assumed that the potential energy of an object of mass m at height h from the ground is mgh. आपण असं अज्युम करूया की एखाद्या ऑब्जेक्टची जी एनर्जी आहे ग्राउंड पासून तर ती किती आहे, mgh. m इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट, g इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि h म्हणजे ते ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेस पासून किती लांब आहे. सो जसं आपण h ची व्हॅल्यू वाढत वाढत जाऊ तसं g ची व्हॅल्यू तर कमी होणार आहे. आपला फॉर्म्युला काय होता, gm/r². ठीक आहे, जस आर किंवा एच स्क्वेअर. जसं आपण h ची व्हॅल्यू वाढवणार तर g ची व्हॅल्यू कमी होणार. ठीक आहे, सो विथ इन्क्रीज इन h ची व्हॅल्यू g ची व्हॅल्यू काय होणार, कमी होणार. सो फॉर अन ऑब्जेक्ट ॲट इन्फायनाइट डिस्टन्स फ्रॉम दी अर्थ द व्हॅल्यू ऑफ g इज 0, कारण h मॅक्सिमम वाढणार आहे आणि g ची व्हॅल्यू काय बनणार आहे, 0 बनणार आहे. आणि अशा केसमध्ये कुठल्याही प्रकारचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करत नाही, म्हणजे तो ऑब्जेक्ट आता फ्री फ्रॉम ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तो इतक्या लांब हाईटवरती गेला की त्याच्यावरती आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करणं पॉसिबलच नाहीये. ठीक आहे, सो इट इज मोर अप्रोप्रिएट टू अज्युम दॅट द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी पण 0 असणार आहे, कारण mgh होतं, g ची व्हॅल्यू 0 बनली तर हे मल्टिप्लाय करतात ना दुसऱ्यांना, म्हणजे पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू काय बनणार, 0 बनणार. सो thus for smaller distances heights the potential energy is less than 0, that is negative. आणि त्याच्यामुळे याच्यापेक्षा लहान हाईट जर असेल तर ती काय असणार आहे, निगेटिव्हमध्ये हाईट आपण घेणार आहोत. आणि नेहमी पोटेन्शियल एनर्जी हाईट निगेटिव्ह असल्यामुळे, म्हणजे हाईट कमी असल्यामुळे निगेटिव्हमध्ये घेतो आपण. सो अर्थच्या सरफेस पासून दूर गेलं तर आपलं mgh असणार आहे, पण अर्थच्या सरफेसवरती जी पोटेन्शियल एनर्जी असणार आहे तर ते असणार आहे gmm/r+h आणि h इज दी हाईट की आपण किती दूर जात आहोत सरफेस पासून. ठीक आहे, m म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट, कॅपिटल M म्हणजे मास ऑफ द अर्थ, कॅपिटल R म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ आणि g इज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. नेक्स्ट आहे एस्केप वेलोसिटी. आता एस्केप वेलोसिटी म्हणजे काय, एकदम सिंपल आहे. अर्थच्या सरफेसवरती एखादा ऑब्जेक्ट आहे आणि याला मला अर्थच्या सरफेस पासून दूर पाठवायचे, इतकं दूर पाठवायचे की अर्थने त्याला परत बोलवून नाही घेतलं पाहिजे, म्हणजे अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती ॲक्ट नाही झाला पाहिजे. जर मला असं करायचं असेल तर मी आता काय पाहिलं, जर मी h ची व्हॅल्यू वाढवत गेले, मॅक्सिमम केली h ची व्हॅल्यू, तर माझी g ची व्हॅल्यू अल्टिमेटली 0 बनते आणि अशा केसमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या बॉडीवरती कामच करत नाही. सॉरी म्हणजे जर मला
एखाद्या ऑब्जेक्टला अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल पुलपासून दूर घेऊन जायचं असेल तर मला त्या ऑब्जेक्टला एका सर्टन हाईटवरती घेऊन जावं लागेल, राईट. आणि मग त्या सर्टन हाईटवरती घेऊन जाण्यासाठी आपल्याला काहीतरी वेलोसिटी दिली पाहिजे ना त्या बॉडीला. सो ती जी मिनिमम वेलोसिटी आहे, मिनिमम इनिशियल वेलोसिटी आहे, ड्यू टू विच दी ऑब्जेक्ट एस्केप्स द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा अर्थ्स ग्रॅव्हिटी, त्या मिनिमम वेलोसिटीला आपण म्हणणार आहोत एस्केप वेलोसिटी. ओके. सो द मिनिमम इनिशियल वेलोसिटी ड्यू टू विच दी बॉडी एस्केप्स फ्रॉम दी अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल पूल, त्याला आपण म्हणणार आहोत एस्केप वेलोसिटी. आणि ही एस्केप वेलोसिटी अर्थसाठी किती आहे? 11.2 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला जर मी 11.2 किलोमीटर पर सेकंडची वेलोसिटी देऊन जर फेकलं अर्थच्या सरफेसपासून, तर तो ऑब्जेक्ट अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल पूलपासून दूर जाणार किंवा त्याला अर्थ खेचू शकणार नाही. आता एस्केप वेलोसिटी कशी फाइंड आउट केली तर त्याचा हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलेच्या आधारे आपण एस्केप वेलोसिटी फाइंड आउट करू शकतो. कसा आला फॉर्म्युला बघूया. सरफेस ऑफ दी अर्थवरती सगळ्यांना कायनेटिक एनर्जी माहिती आहे, हाफ mv², बट या ठिकाणी वेलोसिटी ही जनरल वेलोसिटी नसून एस्केप वेलोसिटी आहे. सिमिलरली पोटेन्शियल एनर्जी आपण आत्ताच पाहिलं, सरफेस ऑफ दी अर्थवरती किती असणार आहे? gmm/r+h. टोटल एनर्जी काय झाली? दोघांचं ॲडिशन काय बनणार आहे? टोटल एनर्जी. सिमिलरली जर आपण अर्थपासून इन्फायनाईट डिस्टन्सवरती गेलो तर या ठिकाणी एस्केप वेलोसिटी काय बनणार आहे? 0, कारण आपण ऑलरेडी त्याला मिनिमम वेलोसिटी दिलेली आहे. पोटेन्शियल एनर्जी h जे आहे ते इन्फायनाईट झाल्यामुळे बनलं 0, दोघांची ॲडिशन पण बनली 0. याचा अर्थ इन्फायनाईट डिस्टन्सवरती टोटल एनर्जी असते 0. सगळ्यांना माहिती आहे की एनर्जी इज निदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड, म्हणजे एनर्जीचं कन्झर्वेशन होतं हे सगळ्यांना माहिती आहे. सो जी E1 असणार आहे म्हणजे सरफेसवरती जी एनर्जी असणार आहे ती, आणि एका पर्टिक्युलर हाईटवरती गेल्यानंतर जी एनर्जी असणार आहे तर ती दोन्ही सेम असणार आहे. म्हणजे E1 आणि E2 काय असलं पाहिजे? सेम असलं पाहिजे. E1 काय आहे? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी स्वतः निगेटिव्हमध्ये असल्यामुळे सिम्बॉल इथे निगेटिव्ह बनतोय. इज इक्वल टू 0, कारण इकडे काय आहे? 0 आहे. सो आता इथून मला फक्त एस्केप वेलोसिटी पाहिजे. m आणि m कॅन्सल होईल, ठीक आहे. मग v² इज इक्वल टू 2gm/r, v इज इक्वल टू √2gm/r. हे माझं आलं एस्केप वेलोसिटी. g आणि mr-च्या व्हॅल्यूज टाका, तुम्हाला याची व्हॅल्यू मिळेल, ठीक आहे. आणि तुम्हाला हे पण माहिती आहे की gm/r काय आहे? स्मॉल g ची व्हॅल्यू. सो तुम्ही या ठिकाणी स्मॉल g पण लिहू शकता. फक्त इथे r² आहे, इथे r आहे, तर आपण rला बॅलन्स आउट केलं, ठीक आहे. सो एखाद्या सॅटेलाइटला जर आपण आपल्याला अर्थच्या ऑर्बिटमध्ये ठेवायचं असेल, त्याच्यावरती कुठलाही ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होऊ नये असं जर वाटतंय, तर आपल्याला त्याला या इनिशियल स्पीडने बाहेर पाठवावं लागेल, ठीक आहे. सो तुम्हाला असे छोटे छोटे न्यूमॅरिकल येतात 2 मार्कांसाठी, की तुम्हाला एस्केप वेलोसिटी काउंट करायची आहे कोणाची? मूनची. जर मास ऑफ द मून किती आहे एवढं आणि रेडियस ऑफ द मून किती आहे एवढं. सिम्पल फॉर्म्युला यूज करा. जी ची व्हॅल्यू तर सेमच राहणार आहे युनिव्हर्सल कॉन्स्टंट असल्यामुळे. किलोमीटर इथे निगेटिव्ह पाहिजे, मायनस किलोग्राम स्क्वेअर, ठीक आहे. आणि इथे v ची व्हॅल्यू फाइंड आउट करा एस्केप वेलोसिटीची. यू विल गेट द आन्सर 2.37. सिम्पल. ओके. वेटलेसनेस काय आहे बघूया आपण. शेवटची कॉन्सेप्ट आहे. सो स्पेस ट्रॅव्हलर्स ॲज वेल ॲज ऑब्जेक्ट्स इन दी स्पेसक्राफ्ट ॲपियर टू बी फ्लोटिंग. सो वाय डज दिस हॅपन? हे कशामुळे होतं? दो द स्पेसक्राफ्ट इज हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ दी अर्थ, द व्हॅल्यू ऑफ जी देअर इज नॉट 0. म्हणजे कधी कधी आपल्याला, तुम्ही पाहिलं असेल कधी कधी सॅटेलाइट्समध्ये जे आपले हे असतात, स्पेसक्राफ्ट्समध्ये जे आपले ऑस्ट्रोनॉट्स असतात, ते कधी कधी व्हिडिओज वगैरे शूट करतात आणि त्यांचे व्हिडिओज यूट्यूबवरती अवेलेबल आहेत. सो बेसिकली त्यांना त्या स्पेसक्राफ्टमध्ये जे वेटलेसनेस आहे तर ते पाहायला मिळतं. बट त्या ठिकाणी इव्हन ते इतक्या हाईटवरती असून सुद्धा जी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी कम्प्लिटली, म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू त्या ठिकाणी कम्प्लिटली 0 नसते, ठीक आहे. So, in the space station, the value of G is only 11% less than that of the value of G on the surface of the earth. आणि स्पेस स्टेशनवरती सुद्धा ही जी G ची व्हॅल्यू आहे तर ती फक्त 11% कमी असते, म्हणजे कम्प्लीट 0 बनतच नाही, ठीक आहे. सो थस द हाईट ऑफ द स्पेसक्राफ्ट इज नॉट द रिझन फॉर द वेटलेसनेस. मग फक्त आपण असं म्हणू शकत नाही की आपण फक्त खूप दूर गेलो की आपण वेटलेसनेस, म्हणजे अजिबात वेट म्हणजे काय आहे? अर्थ किती फोर्स ऍक्ट करते, म्हणजे अर्थ केवढा फोर्स लावतोय आपल्या बॉडीवरती, त्याला आपण म्हणतो वेट. सो अर्थने फोर्सच नाही लावला तर आपण वेटलेसनेस म्हणजे वजन नसणाऱ्या स्टेजमध्ये जाऊ, राईट. सो मग ती कंडिशन आपल्याला कुठे मिळेल किंवा किती हाईटवरती मिळेल असं आहे का की स्पेसमध्ये गेल्यानंतर मिळेल? तर असं पण नाहीये. सो द वेटलेसनेस इज कॉज्ड बाय देअर बिंग इन द स्टेट ऑफ फ्री फॉल. वेटलेसनेस आपण तेव्हाच एक्सपिरियन्स करू शकतो जेव्हा आपण फ्री फॉल स्टेटमध्ये असो, म्हणजे जेव्हा आपण कम्प्लीट व्हॅक्यूममध्ये असो, आपल्यावरती इतर कुठलाही फोर्स ऍक्ट करत नाहीये, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करतोय, तेव्हाच आपण वेटलेसनेस एक्सपिरियन्स करू शकतो. Though the spacecraft is not falling on the earth because of its velocity along the orbit,
बट ओनली फोर्स ॲक्टिव्ह ऑन देम इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि त्याच्यामुळे हे जे स्पेसक्राफ्ट्स आहेत तर ते फ्री फॉल कंडिशनमध्ये येतात. As the velocity of the free fall does not depend on the object of the किंवा property of the object, the velocity of the free fall is same for the spacecraft किंवा travelers, object सगळ्यांसाठी ही velocity same असणार आहे. Thus, if a traveler releases an object from her hand, it will remain stationary with respect to her and will appear to be weightless. ठीक आहे. सो इन दिस वे आपण वेटलेसनेस टर्म पाहिले. एक्सरसाइज मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, चेकआउट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप की तुम्हाला सगळे टॉपिक्स कळलेले आहेत. नेक्स्ट चॅप्टर असणार आहे पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आय गेस की म्हणजे मला असं वाटते की सध्या नुकत्याच शाळा सुरू झालेल्या आहेत, सो पटापट व्हिडिओज अपलोड करण्यात अर्थ नाही आहे. सो मी प्रत्येक वीकला एक चॅप्टरचा व्हिडिओ रिलीज करण्याचा प्रयत्न करेन. आता व्हिडिओज किती बनतील हे आपण नाही सांगू शकत, डिपेंड्स ऑन चॅप्टर किती मोठा वगैरे आहे. जसं की आपण ग्रॅव्हिटेशन इतका मोठा नव्हता, त्याच्यामुळे त्याला आपण दोन पार्ट्समध्ये संपवू शकलो. काही चॅप्टर्स खूप मोठे असतात ज्यांना जास्त व्हिडिओज लागतील, सो तेवढे व्हिडिओज तुम्हाला त्या एका वीकमध्ये मिळतील, जेवढे पण रिक्वायर्ड आहेत तेवढे. आणि मी ट्राय करेन की पर वीक आपण चॅप्टर कंप्लीट करूया, पर डे किंवा पर 2 डेज असं पण नाही. ठीक आहे. सो तुमचे डाऊट्स नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा, मी तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. बाय बाय.